श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आरोग्यासाठी एक असा मंत्र देणार आहे की ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। पण त्याआधी जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। प्रत्येकाच्या शरीराला काही ना काहीतरी व्याधी असते, काही ना काहीतरी प्रत्येकाला आजार आहे। कोणाकडे खूप पैसा आहे पण ते त्या पैशाचा शरीराचं दुखणं कमी करू शकत नाही। तो पैसा आपण महागडी औषधं घेतो, सगळं घेतो, पण त्याच्याने शरीराचं दुखणं कमी होत नाही। किंवा कोणाकडे पैसाच नाही आहे आपलं दुखणं किंवा आजार जो आपला आहे त्याच्यासाठी औषधं घ्यायला, अशी विपरीत परिस्थिती प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची आपल्याला पाहायला मिळते। मी या चॅनलवरती असे छोटे छोटे उपाय सादर करत असते की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच थोडाफार प्रमाणात फरक पडेल। कारण मला स्वामींनी जे माझ्याकडे काम सोपवलेलं आहे की लोकांपर्यंत पोचायचं, तर मला असं जास्त लोकांशी कम्युनिकेशन साधता येत नाही समोरासमोर, तरीसुद्धा मी या व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते। कारण मला थोडीशी या व्हिडिओच्या मार्फत एका जरी व्यक्तीचा फायदा झाला किंवा एका जरी व्यक्तीला काही उपयोग झाला तरी स्वामींच्या चरणी थोडीशी माझी सेवा अर्पण झाली असं मी समजेन। तर आपल्या व्हिडिओ नक्की बघत जा किंवा ऐकत जा। माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी समाधानकारक उत्तर मिळेल किंवा नक्कीच काही ना काहीतरी तुमचा फायदा होईल। तुमच्या आयुष्यामध्ये थोडं का होईना सुख, समाधान, समृद्धी येईल आणि असंच हळूहळू आपलं आयुष्य आपण सुखासमाधानाने जगायचं आहे। कारण एखाद्या व्यक्तीचा काहीही नाही केलं तरी चालेल, पण एखाद्या व्यक्तीचं मन दुखावणं याच्यापेक्षा दुसरं पाप नाही आहे। कारण आपल्याला जाताना काही आपण घेऊन जात नाही किंवा येताना सुद्धा आपण काही घेऊन येत नाही। त्याच्यासाठी आपल्याला कमवायचं आहे तर पुण्य कमवायचं आहे किंवा लोकांची मनं जिंकायची आहेत किंवा आपल्या स्वतःच्या शरीराचं रक्षण करायचं आहे। आपलं स्वतःचं शरीर चांगलं जपायचं आहे। कारण शरीर हीच आपली धनसंपत्ती आहे। आरोग्यम धनसंपदा असंच म्हटलेलं आहे आपण। आणि या व्हिडिओमध्ये जे काही उपाय असतात ते सगळे सटीक उपाय असतात, जे मी स्वतः अवलंबलेले असतात। आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये पूर्वापारपासून जे आयुर्वेद चालू झालेलं आहे आणि तेच आयुर्वेद आता पुन्हा नव्याने आपल्यासमोर येत आहे। त्याचा खरोखरच फायदा होतो, तर तुम्ही त्याचा फायदा करून घेतला पाहिजे। पण त्याचा आपल्याला शरीरावर काही विपरीत परिणाम होणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्त वेळ न लावता असा एक मंत्र सांगणार आहे की ज्या मंत्रामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या कोणताही आजार असू द्या, त्या आजारावरती थोडाफार प्रमाणात का होईना तुम्हाला फरक जाणवेल। पण तुम्हाला हे करून बघायला लागेल आणि विश्वास ठेवावा लागेल। हा मंत्र आहे अंग शिवाय नमः। मंत्र आपल्या शिवशंकरांचाच मंत्र आहे। शिवशंभो किती भोलेनाथ आपण त्यांना म्हणतो, कारण ते भोळे सांब आहेत। त्यांची भक्ती जर आपण केली तर आपल्याला दुसऱ्या कुठल्याही मार्गाकडे जाण्याची गरज लागणार नाही। अंग शिवाय नमः हा मंत्र आहे। मी स्क्रीनवर सुद्धा 2 ठिकाणी दिलेला आहे मंत्र। हा अंग शिवाय नमः हा मंत्र लिहून घ्या आणि हा तुम्हाला रोज त्याची 108 वेळा माळ जपायची आहे। रोज तुम्ही 108 वेळा माळ जपा। 21 दिवस जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल। नक्की करून बघा हा उपाय। आजचा हा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच छोट्याशा उपायासोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।